करा. नमस्कार. नमस्कार. सर्व सादरकर्त्यांचं आजच्या तिसऱ्या मंगल पर्वामध्ये हार्दिक स्वागत. सगळ्यांना शुभेच्छा. नवनवीन विषय घेऊन त्यांनी सादर व्हावं आणि सादरीकरण सुंदर होईलच या विश्वासासह इथे मी समारोप करते आणि पुढील सूत्र श्री खानोलकर सरांकडे. तत्पूर्वी आपण जरा विजयरावांना विनंती करूया. डॉक्टर शुभदाताई बर. शंखनाद करण्याचा. विजयजींनी शंखनाद करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा अशी त्यांना नम्र विनंती. धन्यवाद विजयजी. पुढील सूत्र श्री खानोलकर सरांकडे. चला विजयराव, छान शंखनाद झालेला आहे. तर वरता येत नसेल शंखनादाचा तर त्याच्यावर आपण काम करू. आणि नमस्कार. आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो भारतीताई खानोलकर यांच्याकडून. भारतीताई करा सुरुवात. नमस्कार. नमस्कार. गोष्टीचं नाव आहे जिद्दीला सलाम. अलीकडे मला एखाद्या काम की मी सरळ वयाची सबब सांग. कधी म्हणते आता चहा तुम्ही करत जा, मी थकलेली असते. त्यावर एकदा मुलाने मला सकाळी सकाळीच त्याच्या मित्राच्या पणजीची हकीकत ऐकवली. पणजीबाईचं वय 95 आणि तब्येत ठणठणीत. खाणं पिणं हिंडणं पत्ते खेळणं वगैरे यथास्थित चालू होतं. एकदा लहानशा आजाराने काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहायची वेळ आली. मग तिला भेटायला येणाऱ्यांचा ओघ सुरू झाला. मला काही होत नाही, मी चांगली आहे हे सगळ्यांना सांगून सांगून पणजीबाई कंटाळली. एकाने तिला विचारलं, आजीबाई काय झालं होतं, आता कसं वाटतं? पणजी म्हणाली, अहो खरं सांगू का, मी काळजीने खंगत चालले. कसली काळजी आहे, तब्येत तर चांगली आहे असं म्हणता, रिपोर्ट चांगले आहेत, सगळं कुटुंब तुमच्या मागे पुढे करताय, आता तुम्हाला कसली काळजी? खरंच सगळेजण आपापल्या परीने माझी खूप काळजी घेतात, प्रेम करतात. मग काही दुखलं कुठलं तर मग काही दुखत खुपत का? अहो अख्ख्या आयुष्यात माझं काही दुखलं कुठलं नाही, मग काळजी कसली आहे? अहो आतापर्यंत माझ्या बरोबरीचे नातेवाईक मित्र मैत्रिणी स्वर्गात पोहोचले, ते तिकडे काळजी करीत असतील की नेहमी सगळ्या गोष्टीत उत्साहाने पुढे असणारी ही गेली कुठे? वर गेल्यावर त्यांना काय उत्तर द्यायचं या विचाराने मी काळजीत पडले आहे. सर्वांना हसू आलं. तर अशा आपली तब्येत ठणठणीत ठेवून स्मार्टपणे जगात वावरणाऱ्या कार्यक्षम अशा ज्येष्ठ नागरिकांची संख्या जगात वाढती आहे. प्रत्येक वाढत्या वयाच्या माणसानं ते उद्दिष्ट माणसाचं ते उद्दिष्ट. मेरी आर्मस्ट्रॉंग या पणजीबाईची हकीकत ज्येष्ठांनाच काय तर तरुणांनाही स्फूर्तिदायक ठरावी. गोष्ट ऐका. 90 वर्ष वयाच्या मेरीबाईंनी आपला वाढदिवस कसा साजरा केला असावा? आकाशात बाईंनी सूर मारला. त्यांचं विमान 12,000 फूट उंचावर गेल्यावर मेरी पणजीने उडी घेतली. आकाशात तिचं छत्र हळूहळू मोठ्या फुलासारखं तिच्या डोक्यावर उमललं. तिचा इन्स्ट्रक्टरही बरोबर होता. बाई मस्त पैकी तरंगत तरंगत खाली उतरल्या. आपल्या पणतीची आकाश झेप बघून
मेरीबाईंनी वयाच्या 87व्या वर्षी स्काय ड्रायव्हिंग शिकायला सुरुवात केली. मेरीबाई आता सराईतपणे आकाशातून तरंगत येतात. त्या म्हणतात, इतकं सुंदर आणि मुक्त वाटतं म्हणून सांगू, रेड ॲरोज बरोबर उडायचं आणि फॉर्म्युला 1 गाडी चालवायची. हे मेरीबाईचं पुढलं उद्दिष्ट आहे. तिच्या सकारात्मकतेचं, साहसाचं सगळ्या पतवंडांना भारी कौतुक वाटतं. आपली आजी पणजी त्यांना आपल्यासारखीच नव्या पिढीची वाटते. घोड्याची काळजी घेणाऱ्या समाजसेवी संस्थेसाठी बाई आता पुन्हा आकाशात सूर मारणार आहेत. आपल्या वाढदिवसाची प्रेझेंट द्यायचं जर झालं तुम्हाला, तर तिकडे चेक द्या, त्या संस्थेला चेक द्या, असं त्यांनी सांगितलंय. तिच्या या कामासाठी जाऊ दे, बाईंच्या आधी एस्टीड गिटर्सने एका बाईंच्या आधी पॅराशूट जम्पिंग केलं होतं. मेरी आर्मस्ट्रॉंगचं ते उद्दिष्ट आहे की त्यांचं उद्दिष्ट आहे की ह्या वेळे त्यांचं हे उद्दिष्ट साध्य झालं की नाही ते आपल्याला पुढे कळेल, हयात असतील तर. नमस्कार. छान झालं भारतीताई. नमस्कार. खूप छान भारतीताई, खूप छान. आज आपण क्रम जरा चुकवला आहे. डॉक्टर शुभदाताई खटावकर आपला अखंड कार्यक्रम संकलित करतात आणि त्या म्हणून नेहमी प्रथम सादरीकरण करतात. पण आज काही तांत्रिक गोष्टीमुळे भारतीताई खानोलकर यांचं आपण सादरीकरण ऐकलंय. डॉक्टर शुभदाताई, तुम्ही तुमचं सादरीकरण करा. हो, नमस्कार सर्वांना. नमस्कार. महाराष्ट्राचे वाल्मिकी गदिमांची काव्य संपदा हा आजचा माझ्या सादरीकरणाचा विषय आहे. 2 भागात मी सादर करणार आहे, कारण आकाशाशी ज्याचं नातं जुळतं त्या साहित्यिकाचं अत्यंत 4 आणि 4 मिनिटांमध्ये सादर करणं अत्यंत म्हणजे टांगती तलवारच मी आज झेलली असं म्हणायला काय हरकत नाही. गदिमांची काव्य संपदा हा विषय. त्यांच्या श्वासात ज्ञानी यांचा तुकयाचा सार्थ अभिमान ओतप्रोत ओसंडला. त्या गदिमांची जन्मशताब्दी आपण 2018 साली साजरी केली. त्यांना स्वतःविषयी सार्थ अभिमान होता, म्हणूनच ते म्हणतात, ज्ञानी याचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे. सार्थ आत्मगौरवानं हे म्हणणं म्हणजे नो दाय सेल्फ. माणसाला स्वतःची ओळख व्हायला हवी आहे की मी कोण आहे आणि माझं कार्य काय आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं त्यावेळेला स्वतःच्या परिचयातून अशी दिग्गज कर्तृत्व निर्माण होतात. हे आपल्या पुढे एक आदर्श गदिमाने ठेवला. मराठी काव्य आणि गीत परंपरेतील अढळ श्रद्धास्थान किंवा ध्रुव तारा म्हणजे गदिमा. गीत रामायण, गीत गोपाल, शेकडो चित्रपटांसाठी रचलेली चित्रपट गीते, भावगीते, भक्तिगीते, लावण्या, पोवाडे, देशभक्तीपर गीते, हे सर्व म्हणजे शब्दप्रभू गदिमा रूपी कुबेरानं मराठी साहित्याला दिलेलं अक्षय भांडार आहे. गदिमांच्या काव्यरूपी आकाश गंगेतील दिव्य तेजपुंज काव्य प्रवाह म्हणजे गीत रामायण. गीत रामायण हे गदिमांच्या काव्य संपदेचा प्राण. 50 वर्षाहून अधिक काळ लोटला तरी आजही जनमानसावर त्याची अविट मोहिनी आहे. गदिमांनी वाल्मिकीची रामकथा
हा कंठमणी मानला व त्याच पूज्य भावनेतून वाल्मिकींच्या भावमनींचे या भावनेला आपल्या शब्द लाघवाने म्हणजे मूळच्या सुवर्णाला शब्द रत्नांचा साज चढवला. गीत रामायणाचा सुरेख प्रारंभ अज्ञात पितापुत्रांच्या अनुपम भेटीच्या नाट्यमय प्रसंगातून घडवला आहे. स्वये श्री राम प्रभू ऐकते कुशल व रामायण गाती. नियतीचा खेळ गदिमाने उत्कट शब्दांच्या सुरेख कुंचल्यातून चितारला आहे. या पहिल्या गीतातच रामायणाची श्रेष्ठता, गदिमांची दिव्य शब्द रचना व रामकथेचा महिमा यांचे दिव्य दर्शन घडते. यातील अनेक गीते रसिकांच्या हृदय मंदिरी विराजमान झाली आहेत. उगा का काळीज माझे उले, सावळा ग रामचंद्र, आकाशाशी जडले नाते, नको नौके परत फिरो, अशा गीतातून वैयक्तिक आणि सामूहिक भावनांचा सुरेख आविष्कार साधला आहे. खरे तर गीत रामायणाच्या प्रत्येक गीताचा स्वतंत्र आस्वाद हृदयंगम आहे. सर्व गीते रामकथेच्या सुरस भावसूत्राने परस्परांशी निगडीत आहेत. यातील पौराणिक कथेचा गाभा तर मराठी मनाचा शृंगार आहे. कौशल्याचे पुत्रवियोगाचे दुःख तीव्रतेने व्यक्त झाले आहे. रामाविण राज्यपदी कोण वेचतो, हे गीत लक्ष्मणाचा जोश आवेश व्यक्त करणारे आहे. माता न तू वैरिणी या गीतातून भरताचा मातेविषयीचा रोष समर्थपणे व्यक्त झाला आहे. हनुमंताच्या हृदय मंदिरातील शब्दरूपी घंटानादातून रामभक्तीचा आविष्कार साक्षात्कार आपल्याला घडतो. एक मिनिट मी दिवा लावते. हनुमंताच्या हृदय मंदिरातील शब्द घंटानादातून रामभक्तीचा अवीट साक्षात्कार आपल्याला घडतो. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हे गीत सात्विकतेचा आविष्कार आहे. अशी सर्वच गीते अजरामर झाली आहेत. यात गदिमा एका त्रिकाला बाधित सत्याचे उद्घाटन करतात. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. गदिमांनी गीत रामायणाची रचना करताना आशय आणि प्रसंग याकडे हृदयस्थ भावनेने पाहिल्याने व्यक्तिगीते, समूह गीते, संवादात्मक गीते, नाट्यमय गीते, वीरश्रेणी परिपूर्ण गीते, भक्तिगीते आदी गीत प्रकारातून अत्यंत प्रभावी व सार्थ गीत रचना केली आहे. आज इथे थांबते. पुढचा भाग पुढच्या मंगळवारी. वा 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 डॉक्टर, छान विषय घेतला आहे खरंच. हो, घेतला. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. खूप छान. खूप छान मस्त. धन्यवाद सुविधाजी. खूप छान. सर आवाज येतोय का माझा? आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. हा विकासजी, करा, सुरुवात करा. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. माझा आजचा सादरीकरणाचा विषय आहे मन करा रे प्रसन्न. मन ही संकल्पना विविध प्रकारे मांडली गेली आहे. जसे बहिणाबाईंनी मनाला शेतात शिरणाऱ्या ढोराची उपमा दिली आहे. ज्या प्रकारे ढोर हे वारंवार हाकलूनही शेतात येतच राहतं, त्याप्रमाणे मनाला कितीही आवरण्याचा प्रयत्न केला तरी ते भरकटतच राहतं. मनाला पाखरूही म्हटलं आहे. आकाशात स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या पाखराप्रमाणे मनही स्वच्छंदपणे विहारतच असते. मनाला विशाल सागराची उपमाही दिली आहे. मनाला मंदिर अथवा गाभाराही म्हटलं आहे. मनाला पिसारा फुलवून नाचणाऱ्या मोराचीही उपमा दिली आहे. मन म्हणजे
मेंदूमधील एका विशिष्ट ठिकाणी निर्माण होणारी संवेदना, म्हणजे जी विज्ञानाच्या किंवा शरीरशास्त्राच्या आधारे समजून घेता येत नाही, तर त्यासाठी अध्यात्माचा अभ्यास करावा लागतो. अध्यात्मातही मन ही संकल्पना वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केली आहे. संत ज्ञानेश्वरांनी मनाला पाऱ्याची उपमा दिली आहे. जसा पारा हातात उचलता येणे कठीण आहे, तसेच मनही ताब्यात ठेवणे कठीण आहे. एका कवीने मनाला दरवाजाची उपमा दिली आहे. दरवाजाचा विचार केला तर काही दरवाजे एकाच दिशेने उघडणारे असतात. अशा व्यक्ती अंतर्मुख असतात. तर दोन्ही बाजूला दरवाजा उघडणाऱ्या व्यक्ती बहिर्मुख असतात. काही दरवाजे सहजतेने उघडतात, तर काही दरवाजे उघडणे अवघड असते. सहजतेने उघडणाऱ्या दरवाजासारख्या व्यक्ती मोकळ्या मनाच्या असतात, तर अवघडपणे उघडणाऱ्या दरवाजासारख्या व्यक्ती आतल्या गाठीच्या असतात. मनरूपी दरवाजातून आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक कार्यालयावरील दरवाजांवर परवानगीशिवाय आत येऊ नये असे वाक्य असते. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की उच्च व सकारात्मक संकल्पनांचाच आत प्रवेश आहे. मनरूपी राजवाड्याचे राजदार म्हणजे श्रेष्ठ संकल्पांचे उगमस्थान. चोरवाटेने प्रवेश करणाऱ्या गोष्टी म्हणजे विकार, नकारात्मक व व्यर्थ विचार पूर्वी किल्ल्यांची प्रवेशद्वारे भक्कम असत व त्यावर अणकुचीदार मोठे खिळे लावलेले असत, जेणेकरून शत्रूच्या सैन्याला त्यातून सहज प्रवेश करता येऊ नये. आपल्या मनाचा आवाजही असाच भक्कम व सुरक्षित असेल तर आत्म्याचे शत्रू म्हणजेच विकार त्यातून प्रवेश करणार नाही. मनरूपी दरवाजा सकारात्मक विचारांचे रोप लावले तर सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होईल. मनात विचार तर येणारच. त्या विचारांवरच विजय मिळवण्यासाठी विविध मार्ग सांगितले जातात. एक म्हणजे मनाचे दमन करा, अर्थात येणाऱ्या विचारांना दाबून अथवा दडपून टाका. पण दमन झालेले विचार परिस्थितीनुरूप जास्त प्रबळ होऊन बाहेर पडतात. म्हणून विचारांचे वमन करा, अर्थात बाहेर काढून टाका. अजून एक प्रवाह असे सांगतो की मन अमन करा, म्हणजेच मन निसंकल्प करा. पण मनात विचार आणायचा नाही हा देखील एक विचारच आहे. म्हणजेच मनाच्या बाबतीत दमन, वमन व अमन करून उपयोग नाही. मनात चांगले विचार निर्माण करणे व मन शमन करणे हे योग्य आहे. कारण सकारात्मक विचारांमुळे मन शांत होईल. म्हणतात ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन जितके स्थिर शांत तितके व्यक्तिमत्व सात्विक बने. नमस्कार. वा वा वा, वमन दमन खूप आवडलं. छान कन्सेप्ट आहे. छान विकास भाऊ. मस्त विकास भाऊ, खूप छान. छान, धन्यवाद. मस्त झालं. धन्यवाद. आता आपल्या समोर प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. हा प्रज्ञाताई, करा, सुरुवात करा. सर्वांना नमस्कार. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा या संदर्भात आज मी बोलणार आहे. वा. या ज्ञानरूपी व्रतातून समाधान मिळते आणि जगण्याचे साधे सोपे तत्वज्ञानही मिळते असं मला वाटते. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे विश्वास आणि श्रद्धा. गुरु म्हणजे विश्वास
आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक आहे. आजपर्यंत जन्म देणाऱ्या आई बाबांपासून लहान थोर भावंड, मित्र, शिक्षक, समाजातील आदर्श संत महंत सर्वांकडून जी शिकवण मिळाली त्या सर्वांबद्दल आदर व्यक्त करणे म्हणजे गुरुवंदना होय. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. सर्वांना मनपूर्वक वंदनही केली. पण आपल्या मनात कोणीतरी अशी वंदनीय व्यक्ती असते जिला आपण गुरुस्थानी ठेवलेले असते. अशी माझ्या मनातील ती व्यक्ती म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी युगांमध्ये अवतार धारण करून येतो असे भगवंताचे गीतेमध्ये वाक्य आहे. भगवंताच्या संत परंपरेमध्ये ज्यांना मानाचे स्थान लाभले ते म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी. विचारांनी भक्तीची आणि मुक्तीची नवसंजीवनी देणारे एक द्रष्टे समाज सुधारक म्हणजे श्री समर्थ होय. विवाह मंडपातून पलायन केल्यानंतर त्यांनी केलेले पुरस्चरण आणि समर्थ संप्रदायाची स्थापना करून लोकोत्तर कार्य केलेल्या समर्थांच्या जीवनात कित्येक असे छोटे छोटे प्रसंग आहेत की ते आजही आपल्याला बोध देतात. स्वदेश प्रेम, समर्थांची मातृभक्ती, त्यांचे संघटन कौशल्य याची आजच्या काळातही गरज आहे. छत्रपती शिवरायांनी मराठी राज्य ज्या प्रतिकूल स्थापन केले परिस्थिती आजही आहे. त्यामुळे समर्थांनी त्या काळी शिवरायांना जी प्रेरणा दिली होती तशीच आजही आपल्याला समर्थ कार्यातून ही प्रेरणा मिळू शकते. छत्रपती शिवरायांनी राज्याभिषेक केला तेव्हा समर्थ हजर नव्हते. पण राजे जेव्हा समर्थांच्या दर्शनासाठी गेले त्यापूर्वीच राजांनी आपले राज्य आपल्या गुरूंना अर्पण केले होते. म्हणून त्यांच्या समक्ष अद्याप शिवरायांनी राजचिन्ह धारण केले नाही. ही सुद्धा किती विलक्षण गोष्ट आहे. शिवरायांनी मात्र समर्थांसाठी सज्जनगडाची व्यवस्था लावून दिली होती. हे गुरु शिष्यांचं प्रेम विलक्षणच म्हणावे लागेल. जगात मधुर असे असंख्य पदार्थ आहेत परंतु संत चरित्रा इतका मधुर आणि पौष्टिक पदार्थ कोणताच नाही असे आजपर्यंतच्या अनेक गुरूंनी सांगून ठेवले आहे. संत चरित्र रूपी गुरुने दिलेला हा ज्ञानरूपी वसा निरुपमच आहे यात काही शंकाच नाही. श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरित्राची अपूर्वता फारच विलक्षण आहे. श्री समर्थांचा अवतार बराच अलीकडचा म्हणजे 350 वर्षातील आहे. तसंच महाराष्ट्राचा दिग्विजय करून स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे ते गुरु होते. त्यामुळे त्यांचा इतिहास, त्यांची स्मारके, साहित्य इत्यादी ठिकठिकाणी उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर डोळ्यासमोरच आहेत आणि त्यांच्यातील पुष्कळ अंशाने विश्वसनीय आहेत. यामुळे समर्थांच्या चरित्रात जो मनोरमपणा आला आहे तोच अंतःकरणाला केवळ भावतो. हेच समर्थांचं कार्य अलिबागचे श्री सद्गुरू अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या साप्ताहिक बैठकीतून श्रीमद दासबोध ज्ञानरूपी वसा सहजगत्या लाखो सामान्य लोकांना निरूपणातून उपलब्ध झाला आहे. गुरुचरित्र व श्रीमद दासबोध यांची सांगड अत्यंत उत्तम रीतीने घालून त्यांचे निरूपण कार्य अखंडपणे सुरू आहे. येथेच आमचा ज्ञानरूपी गुरुचा वसा आम्हाला मिळतो. यातूनच मला जगण्याचे साधेसुधे तत्वज्ञान व समाधान मिळते. गुरु पौर्णिमा हा संकल्प करण्याचा दिवस आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी हा वसा आम्ही पुढे चालवू हा वारसा, पुढे चालवू हा वारसा. धन्यवाद. छान छान. प्रज्ञाताई पूर्ण ऐकायला आलं, छान झालं. खूप छान आहे. एकदम छान. खूप छान झालं. छान. मस्त मस्त. आता आपल्या समोर थेट बँगलोर वरून नीताताई उपासनी सादरीकरण करतायत. हा नीताताई, करा सुरुवात. आज मी भजन सम्राज्ञी म्हणून मानल्या गेलेल्या अनुराधा ताई पौडवाल यांच्याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगणार आहे. अनुराधा ताई पौडवाल
सुरुवात. मी आज अनुराधाताई पौडवाल ज्या भजन सम्राज्ञी म्हणून ज्या मानल्या जातात अशांच्या बद्दल थोडीशी माहिती देणार आहे. त्यांच्या कालखंडातली 80 ते 90च्या दशकाचा जो काळ होता तो या अतिशय प्रसिद्ध अशा या गायिकेनी गाजवलेला आहे. आणि त्यांची बरीचशी गाणी सिनेगीतं तर गाजलीच आणि त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात सुद्धा फार मजेशीर प्रकारे झाली. त्यांनी त्यांचे पती हे SD बर्मन यांचे सहाय्यक होते आणि ते सहाय्यक असताना एका गाण्याचं चित्रीकरण त्यांनी केलं आणि ते घरी आले. त्याच्यानंतर त्यांना एका अभिमान या पिक्चरमध्ये सिनेमामध्ये एक छोटासा श्लोक गाण्याचं काम त्यांना सांगण्यात आलं. पहिल्यांदी हा श्लोक त्यांनी गावा असं त्यांच्या पतींना काही वाटत नव्हतं, पण SD बर्मन यांना कळलं होतं की पौडवाल यांच्या या मिसेस म्हणजे अनुराधाताई या गातात, तेव्हा त्यांनी तो श्लोक त्यांच्याकडनं पहिल्यांदी गाऊन घेतला. तो श्लोक असा होता, अर्थातच तर सगळ्यांना माहिती पण असेल. ओंकार बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं च ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. हा एक अगदी छोटासा श्लोक म्हटल्यानंतर त्यांच्या आवाजाची साधारण तिथल्या सिनेसृष्टीतल्या बऱ्याचशा संगीतकारांना कल्पना आली आणि तिथून त्यांना कामं मिळायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर त्यांनी बरीचशी प्रेमगीतही गायली आणि मुख्य म्हणजे अभिमान या सिनेमाला आता 51 वर्ष पूर्ण झाली आहेत याच वर्षी. आणि तो जो श्लोक आहे तो त्या गायिकेने गायल्यामुळे त्यांचं पार्श्वगायन त्या सिनेमापासून सुरुवात झालं. पूर्वाश्रमीच्या या अलका नाडकर्णी लग्नानंतर अर्थातच अनुराधा पौडवाल झाल्या. बरीच वर्ष त्या मुंबईमध्ये राहत होत्या. त्यानंतर सेंट झेवियर्समधनं त्यांनी प्रथम पदवी घेतली. त्यांच्या वडिलांची फार इच्छा होती की त्यांनी डॉक्टर व्हावं, पण तसं काही त्यांचं विधिलिखितात तसं काही घडलं नाही. तर त्यांचं गाण्याविषयी सुद्धा त्यांना विशेष अशी रुची नव्हती. पण सासरकडची माणसं म्हणजे त्यांचे सासरे यांची फार इच्छा होती की त्यांच्या आवाजामध्ये एखादी तरी कॅसेट निघावी असं त्यांच्या सासरकडच्यांची अतिशय तीव्र इच्छा होती आणि अर्थातच ती पुढे कालांतराने पूर्ण होत गेली. निसर्गदत्त आवाजच त्यांचा इतका गोड होता की विशेष असं खास प्रशिक्षण किंवा क्लासिकल बेस हा जरी त्यांच्याकडे नव्हता तरी त्या स्वतःला डेव्हलप करत गेल्या आणि आवाज अतिशय त्यांचा खुलत गेल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी पंडितजी जसराज यांच्याकडनं काही मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर पंडित रामनारायण यांच्याकडनंही मार्गदर्शन घेतलं आणि मग त्यांनी लहान लहान कार्यक्रम करायला सुरुवात केली. गणेश उत्सव, नवरात्र याच्यातनं त्यांनी गायला सुरुवात केली. आणि ही अशी गात असतानाच त्यांच्या बरोबर ड्युएट गाण्याचा योग आशाताई आणि त्या अशा दोघींनी एक ड्युएट गायलं प्रथम आणि ते होतं आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करासया निघाल्या सासुरा. पण दुर्दैव असं की हे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं तेव्हा त्यांचे सासरे मात्र हयात नव्हते आणि त्यांच्या सासऱ्यांच्या जाण्यानंतर हे गाणं रेकॉर्डेड झालं. त्यानंतर काळ असाच पुढे जात चालला आणि बऱ्याच संगीतकारांनी मराठीतल्या संगीतकारांनी म्हणजे खास करून श्रीधरजी फडके यांनी त्यानंतर समर्थांचे मनाचे श्लोक, त्यानंतर करुणाष्टक, रामरक्षा ही त्यांच्याकडनं गाऊन घेतली आणि मग त्यांच्या कॅसेट्स गाजू लागल्या. त्यानंतर त्यांनी पर्यावरण संगीत याच्यावर एक छोटी डॉक्युमेंटरी फिल्म पण तयार केली आहे आणि मग हळूहळू असं होत असताना त्या टी सिरीजकडे वळल्या. टी सिरीजवाल्यांनी त्यांना म्हणजे टी सिरीजमध्ये गुलशन कुमार जे होते त्यांनी त्यांना गाण्यासाठी अर्थातच प्रोत्साहन दिलं आणि भक्ती संगीतावरती त्यांच्या बऱ्याचशा कॅसेट्स त्या काळामध्ये खूप निघाल्या. या भक्ती संगीताच्या कॅसेट सुद्धा निघण्यामागे एक छोटीशी गोष्ट अशी आहे की जेव्हा त्या दक्षिणे फिरण्यासाठी म्हणून गेल्या तेव्हा त्या एका देवालयात थांबल्या होत्या. तेव्हा त्या देवालयातल्या पुजाऱ्यांनी त्यांना ओळखलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही एवढ्यात गाता तर आता देवीच्या समोर तुम्ही एखादं भजन गावं अशी माझी इच्छा आहे. तर त्या क्षणी अनुराधाजींना अतिशय वाईट वाटलं कारण त्यांनी आतापर्यंत एकही भजन त्या काळात गायलं नव्हतं. तेव्हा त्यांनी त्या देवीला साकडं असं घातलं की माझा आवाज
मंदिरामध्ये आणि मंदिराच्या याच्यामध्ये माझा चेहरा आणि आवाज सतत राहावा आणि मला गाणं इथे गायला मिळावं. आणि त्याच्यानंतर असं झालं, काही वर्षानंतर प्रत्येक मंदिरामध्ये त्यांच्या गाण्याच्या धून्स किंवा प्रत्यक्ष गाणी ही वाजवण्यात येऊ लागली. आणि आजही दक्षिणेकडच्या बऱ्याच मंदिरांमध्ये त्यांची भजनं रेकॉर्डेड भजनं लावली जातात सकाळी. आणि आपल्या सगळ्यांना खूप आवडणारा असा स्वामीजींचा तारक मंत्र जो आहे तो सुद्धा त्यांनी नंतर गायला. कोरोना काळामध्ये तर बऱ्याच जणांना त्या तारक मंत्रांनी बरीचशी आंतरिक शक्ती पण मिळाली, एक ऊर्जा प्राप्त झाली, असाही बऱ्याच जणांना अनुभव आला. त्यानंतर त्यांनी गंगेची आरती सुद्धा गायलेली आहे. ती गंगेची आरती आजही हरिद्वारला त्यांच्या आवाजात घाटावरती म्हटली जाते. त्यानंतर तसं जर मागे वळून पाहिलं तर बरीचशी हिंदी सिनेगीतं जरी त्यांनी त्या काळामध्ये गायली, त्याच्यामध्ये बरीचसे सिनेमात असे होते, रजनीगंधा, सॉरी साजन या सिनेमातली त्यांची गाणी म्हणजे धक धक करने लगा हे जे सिनेगीत होतं ते त्या काळात अतिशय गाजलं. त्याच्यानंतर त्यांनी बरीचशी भावगीतही गायली आहेत. त्यांना मुख्यत्वे करून जयदेवजी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायला मिळालं. त्यानंतर लक्ष्मीकांतजी प्यारेलाल यांच्याकडेही त्यांनी बरीचशी गाणी म्हटली. SD बर्मनजी यांच्याकडेही त्यांनी त्यांच्याही संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी बरीचशी गाणी गायली. आणि भगवद्गीतेचं गायन हेही त्यांनी त्यांच्याकडून झालं असं. तर हा जो सगळा प्रवास आहे त्यांचा सांगीतिक, हा असा होतच होत राहिला. आणि त्याच्यानंतर त्या पुन्हा मराठी भावगीतांकडे वळल्या. त्यातली काही अशी मराठी भावगीतं म्हणता येतील की रसिका मी कैसे गाऊ गीत, त्यानंतर डोळ्यावरून माझ्या उतरून सांज आली, किंवा माझी या गाण्यात माझे इमान आहे. त्याच्यानंतर अशी बरीचशी काही गाणी मराठी भावगीतं, त्यानंतर सिनेगीतं ही सगळी त्यांनी गायली. त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला, सूरसिंगारचा पुरस्कारही मिळाला. त्यानंतर DY पाटील संस्थांनी त्यांना संगीतामध्ये डॉक्टरेटही प्रदान केली. शृंगेरीच्या मठामध्ये खास शंकराचार्यांनी त्यांना दुर्गा सप्तशती पाठ आणि भगवद्गीता गाण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. तर हा झाला त्यांचा सांगीतिक सगळा प्रवास. त्यांना सामाजिक भानही आहे, कारण त्यांनी एक सूर्योदय फाउंडेशन नावाची एक संस्था स्थापन केली आहे, सामाजिक संस्था. आणि त्या संस्थेतून त्या बऱ्याचशा गरजू मुलांना मदतही करत असतात. त्यानंतर त्यांनी नांदेड जवळ 10 गावं अडॉप्ट केली आहेत, तिथेही त्या आपलं सामाजिक ऋण देतात. त्याच्यानंतर एक मेडिकल फाउंडेशन नीतू मांडके, म्हणजे पूर्वी नीतू मांडके हे जे प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ होते, ते स्वतः त्यांनी त्यांचा स्वतःचाच एक ट्रस्ट होता आणि त्या ट्रस्टमध्ये ते मोफत काही रुग्णांवरती हृदय शस्त्रक्रिया करायचे. तर त्यानंतर अनुराधाताई पुढचा जो पोस्ट मेडिकल म्हणजे सर्जरी नंतरचा जो खर्च असतो ते स्वतः स्पॉन्सर करत. तर असं हे सामाजिक भान असणारी ही गायिका, तिच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. आणि आता सध्या त्या छोट्या लहान मुलांचा वाद्यवृंदही तयार करतायत. म्हणजे काही कोरोना काळामध्ये बरीचशी मुलं ही त्यांना काही काम नव्हतं, म्हणजे ते वादनाचं काम ते करू शकत नव्हते. तर अशा मुलांना 10-10चा ग्रुप करून त्यांनी आता ऑर्केस्ट्रा तयार करायला घेतलेलं आहे. आणि सध्याही त्यांचं हे सांगीतिक कार्य अजूनही तसंच अव्याहतपणे चालू आहे. वा वा नीता, खूप छान माहिती, खूप छान. खूप छान माहिती अनुराधेची का. छान छान, खूप छान माहिती. छान झालं. चांगला आहे आजचा दिवस, सगळी छान छान माहिती मिळते आपल्याला. आपल्या समोर आता पुष्पलता ताई देवरे सादरीकरण करतायत. हा पुष्पलता ताई हिंदीतून सादरीकरण करतायत, करा का. मेरा आज का विषय है 26 जुलाई कारगिल विजय दिवस। नमस्ते दोस्तों, आप सभी को मेरा प्रणाम। 26 जुलाई 1999 के दिन हमारे वीर जवानों को, ये ऋषाली अलग है ग,
आडेल बघा. 26 जुलाई 1999 के दिन हमारे वीर जवानों ने कारगिल पर विजय हासिल की. विजय की घोषणा तत्कालीन प्रधानमंत्री श्री अटल बिहारी वाजपेयी जी ने की थी. अभी से 26 जुलाई को कारगिल विजय दिवस पूरे भारतवर्ष में मनाया जाता है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा गुलिस्ता हमारा है. सदियों से भारत भूमि दुनिया की शान है. भारत माता की रक्षा के लिए जीवन हमारा कुर्बान है. इस घोषणा को सिद्ध करने के लिए हमारे जाबाज जवानों ने पाकिस्तान के हजारों जवानों को मिट्टी में मिलाया. अपना तिरंगा झंडा बड़े शान बान और शान से कारगिल की टाइगर हिल पर कैप्टन बत्रा ने फहराया. हम इस महान विजय के साक्षी हैं. इस कारगिल युद्ध में हमारे 527 वीर जवानों ने देश की अखंडता व रक्षा के लिए अपना सर्वोच्च जीवन बलिदान कर दिया. सदियों तक हमारे वीर जवानों का नाम अजरा अमर रहेगा. हमारा भारत देश महान पराक्रमी वीरों का सदैव ऋणी रहेगा. के इन नायकों के प्रति कृतज्ञ रहेगा. साथियों, हम तो कल्पना भी नहीं कर सकते कि समंदर से 16,007 फीट के ऊंचाई वाली दुर्गम टाइगर हिल पर साहस के साथ इस कठिन युद्ध के ऑपरेशन को अंजाम दिया गया था. साथियों, टाइगर हिल पर कब्जा पाना मामूली बात नहीं थी, क्योंकि पाकिस्तानी सैनिक पहाड़ी के ऊपर से हमारे जवान को देख सकते थे, लेकिन हमारे जवान उनको देख नहीं सकते थे. क्या इसका कारण दुश्मन आसानी से हमारे जवानों पर गोलियां चला रहे थे. इसके बावजूद भी हमारे जवानों ने कारगिल युद्ध में दुश्मनों के दांत खट्टे कर दिए और अपना तिरंगा लहरा दिया. भारत माता के यह वीर संतानों को हम सब आदर पूर्वक नमन करें. यह विजय हमारे देश की विरासत है. यह देश का गर्व और स्वाभिमान का पर्व है. मित्रों, 26 जुलाई कारगिल विजय दिवस पर डोंबिवली के शहीद कप्तान विनय सच्चान के मेमोरियल पर मैं और मिस्टर देवरे हम दोनों ने सलामी देकर उनकी याद में हमारे देश का गौरव तिरंगा फहरा कर मान वंदना देकर हमारे कारगिल शहीद जवानों के प्रति कृतज्ञता का कर्तव्य निभाया. वहीं पे रोटरी के और डिफेंस के कई मान्यवर सदस्य भी थे. हमसे पहले उन्होंने फूलों की रिंग, गुलदस्ता और फूल से मेमोरियल को रख कर झंडा लहराया और सलामी भी दी. तो साथियों, हम सब ने 26 जुलाई कारगिल दिवस पर, विजय दिवस पर कम से कम हम हमारे शहीद जवानों की याद में मेमोरियल पर जाकर सलामी जरूर देनी चाहिए, जिन वीर जवानों ने देश के खातिर अपने बूढ़े माँ बाप, बीवी बच्चे, भाई बहन छोड़कर बहुत बड़ा बलिदान दिया था. उनके लिए हम तो ऐसी कुछ बात नहीं कर सकते, लेकिन हमारे देश की नारी आदरणीय सुमेधा चिखड़े जी ने हमारे देश की सेवा में तत्पर रहने वाले जवानों की सेवा के लिए अपना ऋण चुकाने के लिए सुमेधा जी ने सियाचिन जैसे
ऊंचाई वाले पहाड़ पर ऑक्सीजन का प्लांट लगवाया, क्योंकि हमारे जवानों को इतनी ऊंचाई पर देश की रक्षा करते हुए ऑक्सीजन की कमी पड़ती थी। उन्हें ऑक्सीजन प्लांट लगाने के लिए आर्थिक, उन्हें यानी सुमेधा मैडम को ऑक्सीजन प्लांट लगाने के लिए आर्थिक निधि फंड पड़ने से सुमेधा जी ने अपने सोने के ये जेवर तक बेच दिए और कुछ पैसे और कम पड़ते थे। उन्होंने घर घर जाकर भीख मांगी, क्योंकि राष्ट्र सभी का है, सभी को सुरक्षा मिलती है। सुमेधा मैडम अपना सर्वस्व न्यौछावर करने को तैयार हुई। उनका आचार, विचार, संस्कार, राष्ट्र प्रेम के लिए सर्वस्व देने की भावना, कुछ कर गुजर जाने का जज्बा सराहनीय है। हम लोग इनसे प्रेरणा ले सकते हैं, हमारे भीतर सेवा भाव जागृत कर सकते हैं। सुमेधा जी की राष्ट्र भक्ति को मेरा सादर प्रणाम। देश की अखंडता व रक्षा करने के लिए अपना जीवन बलिदान करने वाले वीर जवानों को मेरा शत शत नमन प्रणाम। जय हिंद। वाह वाह वाह, पुष्पलता ताई, तुम्ही आधी केलं आणि मग लोकांना सांगितलं असं एक उदाहरण दिलेलं आहे। आणि तर एक मी तुम्हाला सांगते, ज्या दिवशी मी तुम्हाला हा सल्ला दिला तेव्हा मला वाटलं की मी पहिल्यांदा करीन, तेव्हाच मी कोणाला सांगू शकते। आणि मी जाऊन आल्यानंतर तुम्हालाच फोटो फक्त पाठवले, मला ग्रुपला सांगायचं नव्हतं सर, किंवा माझे फोटो खूप मोठं काही मी तीर मारला नव्हता, तर म्हणून मग मी फोटो तुम्हाला का दाखवला की मी जाऊन आले म्हणून मी तुम्हाला सांगू शकते असं म्हणून मी फोटो पाठवले आणि तुम्ही ग्रुपवर टाकले, त्याबद्दल धन्यवाद तुमचे, पण मला टाकायचे नव्हते। याला ना चेन ऑफ गुड ऍक्शन्स म्हणतात, म्हणजे आपण केलेलं दुसऱ्यांनी त्याला अनुकरण करणं आणि अशा प्रकारे खूप जण त्याच्यातून बोध घेतात। खूप छान, खूप छान, खूप छान पुष्पलता ताई, छान झालं। छान झालं पुष्पा, धन्यवाद धन्यवाद पाठवणे। चला पुढची सूत्र आपण डॉक्टर शुभदाताईंकडे देऊया, कारण आजच पोस्ट होती म्हणून मी विचार केला माझं हे कर्तव्य लागतं। डॉक्टर शुभदाताई तयार झालात की सांगा। तुम्ही आधी बोलताय ना? हा, होय 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 होय, अरे आधी बोलताय ना? होय होय होय। कोणाकोणाचे आवाज बंद करू केले। सादरीकरणाच्या दिवशी सगळ्यांच्या बोलण्याची समीक्षा डॉक्टर शुभदाताई खटावकर करतात, पण त्यांच्या सादरीकरणाबद्दल बोलण्याचा एक कठीण प्रसंग माझ्यावर येतो आणि मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे काजव्यांनी आपला प्रकाश सूर्याला दाखवण्यासारखा आहे। पण आज त्यांनी एवढा एक मोठा विषय घेतलेला आहे आणि म्हणाले की त्याचे 2 भाग आहेत, हा एक भाग आणि पुढचा एक भाग। पण डॉक्टर, तुम्ही हा विषय सांगत असताना असं वाटलं की हा 2 भागामध्ये थांबू नये, तुम्ही थोडंसं फ्रीडम घ्या, कारण महाराष्ट्राचे वाल्मिकी गदिमा, आता वाल्मिकी हा शब्द कुठून आला तर तो गीत रामायण हा त्यांच्या फार महान कार्यातून आलेला आहे। गीत रामायणाची रचना आकाशा एवढा साहित्यिक, गदिमांची काव्य संपदा, गदिमा हे लेखक कवी सर्व स्तरावर त्यांचं वाङ्मय खूप गाजलेलं आहे, प्रसिद्ध आहे। तर त्यातला त्यांनी कवीला हात घातलेला आहे आणि माझ्यात रक्तात काहीतरी ईश्वराचा अंश आहे असं गदिमांनी म्हटलंय आणि आपल्यात ईश्वराचा अंश आहे ह्याची त्याला जाणीव होती असं आपल्याला डॉक्टर शुभदाताईंनी सांगितलं। मराठी साहित्याचा ध्रुव तारा, कारण ना
गदिमा म्हणा, बाबूजी म्हणा, ह्या दोघांचं नाव एकत्र घेतलं जातं. ते गीत रामायणामुळे घेतलं जातं. पण या दोघांनी एकत्र अनेक रचना म्हणजे साहित्यिक रचना आणि सांगीतिक रचना केलेल्या आहेत. भक्तिगीते, भावगीते. परंतु आज डॉक्टर शुभदाताईंनी आपल्याला गीत रामायणाकडे नेलं आणि गीत रामायण काय आहे हे बघण्याची एक नवीन दृष्टी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे की हे एक वैयक्तिक वर्णनाचं काव्य आहे, सामूहिक भावना सांगणारं आहे, संवादात्मक आहे, नाट्यमय आहे, भक्तिमय आहे, परस्परांशी निगडीत असं त्याच्यात बरेचसे प्रसंग आहेत. शृंगार आहे, राग आहे, चीड आहे, भावनिक आहे, सात्विक आहे, धार्मिक आहे. कारण त्या 56 गाण्यांमध्ये 56 गाणी आहेत गीत रामायणाची आणि त्या 56 गाण्यामध्ये एक अखंड रामायणाचा कथा इतकी छान मांडली आहे, वेगवेगळ्या रसात, वेगवेगळ्या प्रसंगातून. परंतु त्याच्या रसात आणि प्रसंगात खूप भिन्नता असली आणि त्याचप्रमाणे बाबूजींनी त्यांना चाली लावल्या आणि गायलेलं आहे. पण ही भिन्नता एक कथा म्हणून ऐकताना वाटत नाही, ती एकजीव होते. म्हणजे मातानं तू वैरिणी पण आणि त्या रामजन्मला सखे त्याच्यापासून उत्साहाचं म्हणजे सेतू बांधारे सागरी, पण ती एक कथा वाटते. आणि डॉक्टर शुभदाताई, तुम्ही हा छान विषय गदिमांचा आमच्या समोर घेऊन आलात आणि त्याला तुमच्या दृष्टीचं एक जोड दिलेली आहे. ते ऐकून खूप बरं वाटलं आणि पुढचेही तुमचे जे भाग असतील ते आम्हाला बघायला आवडतील. डॉक्टर शुभदाताई, तुमचं खूप खूप आभार. आणि मी इथे पुढची सर्व सूचना डॉक्टर शुभदाताई खटावकर यांच्याकडे. डॉक्टर. नमस्कार. सर्वांची सादरीकरण खूप छान झाली. विषय खूप आता उंचीवर पोहोचत आहेत आणि प्रत्येक जण आपल्या चिंतनाची त्याला जोड देत आहे, हे बघून मनाला खूप आनंद झाला. भारती ताईंनी जेव्हा असा आपल्या आयुष्यातला प्रसंग घेऊन एका विषयाला हात घातला की जेव्हा कामाचा कंटाळा येतो तेव्हा आपण वयाची सबब सांगतो, त्यावर मुलानं एका सकाळी मित्राच्या पणजीचं एक उदाहरण दिलं की वय 95 आहे, काम ठणठणीत आहे, प्रकृती सुदृढ आहे आणि सुंदर दिनचर्येने त्यांचा दिवस जातो हे सांगितलं. कधीतरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. प्रत्येक जण विचारपूस करायला आलं की यांना दुखणं आलंच कसं, पण त्या अगदी अभिमानानं सांगत होत्या मी छान आहे असं सर्वांना सांगितलं. पण असं कसं झालं, असं कसं वाटलं आजारपणाचं, याचं उत्तर त्यांनी सांगितलं की काळजीने खंगले. म्हणजे माणसं आहे नाही त्याची काळजी करतात, कुणी दागिन्यांची काळजी करतं, कुणी शेतीवाडीची काळजी करतं, कुणी घरादाराची काळजी करतं, कुणी मुलाबाळांची काळजी करतं. पण या 95 वर्षाच्या आजींची काळजी मात्र वेगळीच होती. त्यांचं म्हणणं की मला दुखणं खुपणं काहीही नाही, पण एक चिंता आहे. मग त्या लोकांनी विचारलं की काही बाकीचं सगळं छान आहे तर कोणती चिंता आहे. तेव्हा त्या आजी म्हणाल्या की बरोबरीचे मित्र नातेवाईक सगळे पुढे गेले आणि ते काळजीत असतील की मी सदैव त्यांच्या बरोबर असणारी, आता का बरोबर नाही, ही गेली कुठे. आणि अशा तऱ्हेची काळजी त्यांच्या अंतःकरणाला सलत होते. म्हणजे पुढे त्यांनी हा निष्कर्ष काढला की अशा कार्यक्षम नागरिकांची संख्या जगामध्ये दिवसेदिवस वाढते आहे. आबालवृद्धांसाठी ही प्रेरक घटना आहे. 90 वर्षाच्या आजीने आपला वाढदिवस 12,000 उंचीवरून उडी मारून आकाशातलं पंख्याचं फूल उमलतं बघितलं.
87 वर्ष या वर्षी शिकायला प्रारंभ केला. कसं वाटतं तर आता खूप छान वाटतं. उडणं, गाडी चालवणं मस्त मजेचं काम आहे. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की वय हे माणसाला कुठेही नाकामयाब करत नाही, कमजोर बनवत नाही किंवा त्याच्या अंतःकरणामधला धीर असतो तो कमी करत नाही. आणि म्हणून वयाकडे न पाहता मनाचा संदर्भ लक्षात घेऊन आपण हे आकाशाशी दौरा करण्याची तयारी करावी. आता त्या आजींचं 1200 जम्पिंगचं उद्दिष्ट साध्य झालं की नाही हे आपल्याला पुढच्या भागात ऐकायचं आहे. म्हणजे नवा प्रेरक विषय, ज्ञानार्जनाला विद्यार्जनाला वेळेचं वयाचं बंधन नाही, हा नवा निष्कर्ष घेऊन भारतीताईने एक चांगला विषय आपल्या पुढे ज्येष्ठ नागरिकांपुढे मांडला. त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि पुढील सादरीकरणासाठी शुभेच्छा. विकास पाटलांनी पुन्हा त्याच विषयाला जोड असलेला विषय मन करा रे प्रसन्न. मन हे आपली माऊली आहे. मन माऊली सर्वांची आणि मन गुरु आणि शिष्य आहे हे तुकारामाने आपल्याला सांगितलेलं आहे. आणि मन करा रे प्रसन्न ही संकल्पना अनेकांनी जरी मांडलेली असली, बहिणाबाईंनी तर त्यासाठी पाखरू मन हे अत्यंत अल्पसा दाणा, मन हे कसं आहे याचे विविध त्यांनी दृष्टांत दिले आणि आपल्या समोर मनाचं एक नवं चित्र उभं केलं. पण हे सगळं जरी झालेलं असलं, साहित्यात आलं असलं, वैचारिकांनी त्याविषयी विचार केलेला असला, तरी मन मात्र आपल्याला शरीराच्या आधारे समजून घेता येत नाही. सगळ्यात महत्वाचा आपल्यापुढे विषय मांडला विकास पाटलांनी, त्याला अध्यात्माचा आधार घ्या. मनाला अनेक दरवाजे आहेत, त्याला मा दिले. काही दरवाजे अंतर्मुख आहेत तर काही बहिर्मुखी आहेत. उघडायला बहिर्मुखी दरवाजा अवघड आहे, अंतर्मुखी सुद्धा अवघड आहे. कारण ज्या वेळेला आपलं मन प्रसन्न असतं त्यावेळेला आपल्या हातून अनेक चांगली कार्य घडतात. आणि म्हणून मनाच्या आतल्या गाठीचा जो स्वभाव आहे तो आपण त्यागायला शिकलं पाहिजे. आवक जावकीवर लक्ष ठेवून अध्यात्माच्या अर्थाने मनाकडे सकारात्मक संकल्प, श्रेष्ठ संकल्पांचं हे उगमस्थान आहे. दरवाजावर जसे मोठे खिळे शत्रूला सहज प्रवेश करू देत नाहीत, तसेच विकार रूपी मनामध्ये आपण आपल्या संकल्पांचे जे खिळे आहेत ते रोवावेत. विचारांवर आपण नियंत्रण ठेवूया, ते मनन करूया. मनाचं अमन करणं, मनाचं नमन करणं आणि मनातून वमन करणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला सकारात्मक कडे नेणारे आहेत. आणि म्हणून मन कसं आहे तर हे मन कुणालाही कळत नाही. आणि न कळणाऱ्या मनाचा संदर्भ घ्यायचा असेल, त्याच्या अंतःकरणात आपल्याला शिरायचं असेल, तर मन करा रे प्रसन्न हा तुकारामांचा संकल्प किंवा सिद्धांत आपण शिकलं पाहिजे. आणि त्यामुळेच आपल्या सर्व सिद्धींची पूर्तता होईल. हा चांगला विषय आपल्या पुढे मांडल्यामुळे आपल्याला एक नवं ज्ञान मिळालं. आणि त्यामुळे आपण विकास पाटलांचे मनपूर्वक आभार मानूया. ही शृंखला आधी आपल्याला वयाच्या संदर्भातून, नंतर आपल्याला मनाच्या संदर्भातून पुढे नेले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवनामध्ये गुरु असावा लागतो. गुरुपौर्णिमा नुसती वर्षातून एकदा साजरी करून चालत नाही, तर गुरुने दिला ज्ञानरूपी वासा आम्ही चालवू पुढे वारसा. तर गुरुच्यामुळे समाधान, जगण्याचं समाधान. गुरु काय आहे तर विचार आहे, प्रज्ञा आहे, आदर्श आहे, मूर्तिमंत सर्वांचं प्रतीक. आणि म्हणून
गुरु आदर व्यक्त करण्याकरता गुरुपौर्णिमेची संकल्पना आहे. घरामध्ये गुरुस्थानी व्यक्ती असावी ही सुंदर संकल्पना त्यांनी मांडली. भगवंत, संत, परंपरा आणि त्यातला सर्वात मोठा हिरा, आणि म्हणून त्यांनी त्या सर्व अष्टपैलू हिऱ्याचं नामकरण ठेवलं आहे श्री समर्थ रामदास स्वामी. मंडपातून पलायन केलं, ज्ञानप्राप्ती केली, अलौकिक प्रेम केलं, जगावर प्रेम केलं, मातृभक्ती केली. हे सर्व आजच्या काळी गरजेचं आहे. म्हणजे मोठ्यांचं जे कार्य आहे आणि अक्षर वाङ्मय आहे ते दिगंताला प्रेरणा देणार आहे, याची आठवण आपल्याला करून दिली. शिवरायांना दिलेली प्रेरणा त्यांच्या साहित्यातून मिळते. शिवरायांनी सज्जनगडाची व्यवस्था लावली आणि संत चरित्र हा सुरस पदार्थ नाही, तर 350 वर्षातील हा एक अवतार आहे. शिवरायांचे गुरु हे आहेत. स्मारके, इतिहास सर्वच अद्वितीय आहे. हे कार्य आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी लाखो लोकांपर्यंत पोहोचवलं. हाच ज्ञानरूपी वसा आपल्याला मिळालेला आहे. म्हणून संकल्प गुरुंनी दिला, त्याचा ज्ञानरूपी वसा आपण चालवूया आणि आपले संकल्प पूर्ण करण्याची प्रेरणा त्यांच्या चरित्रातून प्राप्त करूया. हा नवा संदेश आपल्या प्रज्ञाताईंनी दिला, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. गीता उपासनी अनुराधा पौडवालांचं भजन सम्राज्ञी, म्हणजे गुरु नंतर भगवंताकडे जायचं असतं, ही शृंखला आपली पुढे चाललेली आहे. त्यांच्या जीवनाचा यशपट आपल्या पुढे सादर केला. प्रथित गायिका, अनेक गाणी त्यांची गाजली. त्यांचे पती एसडींचे सहाय्यक, त्यांची पण कारकीर्द गाजली. ओंकार बिंदू महात्म्याचा श्लोक अनुराधाताईंनी गायवा अशी त्यांची इच्छा होती. हा श्लोक त्यांनी सादर केला. आवाजाची झलक सर्व गीतकारांना कळली. त्यांचे अलका नाडकर्णी हे पूर्वाश्रमींचं नाव आणि अलका पौडवाल हे नंतरचं नाव आहे. वडील डॉक्टर होते. वडिलांना वाटत होतं अनुराधाताईंनी डॉक्टर व्हावं, पण गाण्यात रुची नसताना सासऱ्यांचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं आणि निसर्ग दत्त आवाजामुळे ते पूर्णत्वाला गेलं. अनेक संगीतकारांकडून त्यांना मार्गदर्शन मिळालं. अनेक ड्युएट त्याने गायले. आला वाला वारा हे उंबरठ्यामधलं गीत नंतर रेकॉर्ड झालं, ते खूप गाजलं. नंतर समर्थ मनाचे श्लोक, रामरक्षा, पर्यावरण गीते, भक्ती संगीताचा सागरच जणू त्यांनी सादर केला. देवळातल्या पुजारींनी त्यांना ओळखलं. त्यांनी देवीला साकडं घातलं की दक्षिणे मंदिरात यांची गाणी गायली जावीत, आणि मातेनी पण त्यांना पूर्ण आशीर्वाद दिला. त्यांची इच्छा पूर्ण झाली. सर्वत्र भजने गायली जातात आणि आजही त्यांच्या तारक मंत्र, गंगेची आरती, हिंदी सिनेमातील रजनीगंधा हे गीत खूप गाजलं. म्हणजे आपल्या अंतःकरणात प्रेरणा असेल आणि आपण काय आहोत हे आपण एकदा ओळखलं आणि त्याला योग्य रूप दिलं, तर परमेश्वरही आपल्यावर प्रसन्न होतो. अनेक भावगीत गायली. लक्ष्मी प्यारेलाल यांच्याकडे त्या गायल्या. गायन करीत मराठी भावगीतांकडे वळल्या. अनेक भावगीत गायली. अनेक पुरस्कार मिळाले. दुर्गा सप्तशती पाठ गायला. सामाजिक संस्थांच्या गरजू मुलांना आज त्या मदत करून आपलं सामाजिक ऋण पूर्ण करीत आहेत. नितू मांडके ट्रस्ट येथे अनुराधाताई संमेलित झाल्या. सध्या लहान मुलांचा वाद्यवृंद करीत आहे. म्हणजे त्यांनी आपलं गाणं आपल्यापर्यंत ठेवलं नाही, तर आपल्या या वृक्षाला अनेक संगीतांच्या फांद्या, फळं फुलं यावीत या उदात्त इच्छेने गोड आवाजाला प्रयत्नांची साथ आणि समाजाला एक गायनाचा रत्नदीप बहाल केला. सुंदर माहितीबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार
आणि नवीन कार्यक्रमासाठी शुभेच्छा. पुष्पलता देवरेंनी 26 जुलै कारगिल दिवसाचं आपल्या मनामध्ये जे काही चित्र उभं केलं, तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचा गौरव केला. हमारा भारत जान से प्यारा, भारत माता की रक्षा, हमारा प्रण जाबाज रक्षक, तिरंगा कालमिल में फहराया, देश की अखंडता रक्षा वीर जवानों का सुंदर सपना, समुंदर 16,000 मील लांग कर कारगिल पर कब्जा किया, दुश्मन आसानी से गोलाबारी कर रहा था, हमारे जवान उन्हें नहीं देख सकते थे, फिर भी अपनी बहादुरी और भारत माँ के प्रति जो उनके मन में प्यार था, उसी के बल पर कारगिल पर विजय प्राप्त की और तिरंगा फहराया. यादें सदैव रहेंगी. हमारा माथा विनम्रता से झुक जाएगा. हा स्वतः कार्यक्रमाला हजर राहून त्याने या कार्यक्रमाला सलामी दिली. जगह जगह पर यादें नई की गई. इस बड़े बलिदान का इतिहास चेताया गया. जवानों का ऋण कभी चुकाया नहीं जाएगा. ऑक्सिजनचं प्लांट निर्माण करणाऱ्या शिक्षिका सुभदाजी यांना आपले शतशः प्रणाम. आणि आपल्याकडून काही त्यांना मदत करता आली तर त्या संदर्भातही आपण विचार करूया. अशा राष्ट्रभक्तीपर जवानांना आणि शुभदाजींना कोटी कोटी प्रणाम करून पुष्पलता देवरेंच्या या नव्या विषयाबद्दल आणि प्रसंगावधानाबद्दल त्यांना शतशः प्रणाम आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा. माझा अत्यंत आवडता विषय म्हणजे वाजपेयी सर. आणि आज 11 वर्षांनी त्यांचा स्मृती दिन साजरा होतो आहे हे खानोलकर सरांनी आपल्याला सांगितलं. पुष्पाताईंनी ही पोस्ट आपल्या गटावर टाकलेली आहे. त्यांचं प्रेरणास्थान, नेतृत्व, कार्य अखंड डोंबिवलीकरांच्या मनामध्ये सदैव जागर राहील. 5 ऑगस्ट 2013 सरांनी आठवण सांगितली आणि सर्व संस्थांशी सरांचा असलेला घनिष्ठ संबंध, असंख्य संस्थांशी सख्य. टिळकनगर शाळेतील कार्यक्रमात आयोजकांना सर सांगत की खानोलकर सरांबरोबर मी जातो. म्हणजे त्या मोठ्या माणसाचं एका मोठ्या माणसावरती प्रेम जडणं, म्हणजे स्वभावाने माणसं एकत्र येणं हे जास्त महत्वाचं आहे. त्यावेळी त्यांचं कार्य वृद्धिंगत होतं. आज ते आपल्यात नाही. ही उणीव आयुष्यभर न संपणारी आहे. डोंबिवली स्टेट जिमचे ते आधारस्तंभ होते. त्यांच्यानंतर 2 वर्ष 1-1.5 तास खानोलकरांनी स्पीकरचं काम केलं आणि 4 पालकांनी भेटून अंतःकरणपूर्वक सरांना सांगितलं की आज त्यांच्या नंतर खूप वर्षांनी त्यांचा आवाज ऐकण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. त्यांच्या आवाजाचा भास झाला. हे सरांच्या आवाजाचं आणि कर्तृत्वाचं किंवा त्यांच्या आंतर्य असलेल्या प्रेरणेचं प्रतीक आहे. आपण भाग्यवान आहोत की असे सर आपल्याला मिळाले. त्यांच्या आशीर्वादानं आपलं कार्य, आपलं जीवन, आपला प्रत्येक क्षण वृद्धिंगत व्हावा. मी जे आज आहे ते वाजपेयी सर आणि खरे मॅडम यांच्यामुळे आज माझं अस्तित्व आहे. सरांच्या बद्दलच्या अनेक आठवणी आज घन दाटून माझ्या मनामध्ये घनासारखा दाटून आल्या आहेत. पण वेळाचं भान ठेवून इथं थांबणं कर्मप्राप्त असल्यामुळे मी इथे थांबते. जय श्रीराम.